नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, जिथे आपण चर्चा करणार आहोत विविध क्षेत्रातील विषयांवर. आणि आज आपला विषय आहे कोल्हापूर आणि महालक्ष्मी. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध मूर्ती अभ्यासक आणि प्रसिद्ध मंदिरशास्त्र अभ्यासक श्रीयुत प्रसन्न मालेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी हा एक मोठा प्रश्न आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी की अंबाबाई, नक्की या देवीचं स्वरूप काय? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देताना आपल्याला अनेक प्रथा, परंपरा किंवा एकूणच भारतीय संस्कृतीचा परामर्श घ्यावा लागतो. भारतामध्ये अनेक उपासना संप्रदाय आहेत, ज्यामध्ये मुख्य आहेत ते शैव, शाक्त, गणपत्य आणि सौर. ओके. आणि त्याबरोबर ह्या पंचायतन संप्रदायांची उपासना आपल्या भारतामध्ये. या पाची संप्रदायांचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक जण आपापल्या परीने या विश्वाच्या उत्पत्तीची उकल करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्यामध्ये शैवांच्या दृष्टिकोनातून परब्रह्म म्हणजे शंकर, सदाशिव. वैष्णवाच्या दृष्टिकोनातून ते तत्व नारायण. सौरांसाठी तो सूर्य आणि गणपत्यांसाठी तो गणपती. तसं शाक्त म्हणजे देवीच्या उपासकांसाठी, शक्तीच्या उपासकांसाठी आदिशक्तीचं जे प्रथम साकार झालेलं स्वरूप आहे ते म्हणजे महालक्ष्मी. बरं. आता बऱ्याचदा असं होतं की कोल्हापूरची महालक्ष्मी की अंबाबाई हा वाद मुळात प्रत्येक देवतेला दोन दोन नाव आहेत. अच्छा. उदाहरणार्थ जेजुरीच्या खंडोबाला कागदोपत्री नाव आहे मार्तंड भैरव, पण आपण ओळखतो खंडोबा म्हणून. बरोबर. किंवा ज्योतिबाला सुद्धा केदारलिंग म्हणून ओळखलं जातं, तसं ज्योतिबाई म्हणून ओळखलं जातं. इतकं कशाला तर पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल म्हणून ओळखला जातो, पांडुरंग म्हणून ओळखला जातो. या नावांबद्दल कधी विवाद होत नाही, पण अंबाबाईच्या नावाबद्दल मात्र विवाद होतो किंवा त्याच्यामध्ये मतांमध्ये मतभेद होतात. याचं कारण असं की जे लोक म्हणतात की ती महालक्ष्मी, त्यांच्या डोक्यात असते की ती विष्णू पत्नी. बरोबर. जे लोक म्हणतात की तिला अंबाबाई, त्यांच्या डोक्यात असते की ती शिवपत्नी. आता दोघांचेही आपापले तर्क आहेत. महालक्ष्मी म्हणणारे म्हणतात व्यंकटेशाची लक्ष्मी रुसून या करवीर क्षेत्री आली, त्याची ती पत्नी म्हणून ही लक्ष्मी, कारण महालक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिवाचे भक्त म्हणतात अंबा हे पार्वतीचं नाव आहे आणि मस्तकीचं लिंग आहे, वाहन सिंह आहे म्हणून ती पार्वती. पण खरं तर गमतीचा भाग असा आहे, नाही शिवपत्नी नाही विष्णू पत्नी. अच्छा. मगाशी जो संप्रदायांचा उल्लेख केला तर शक्ती संप्रदायाच्या किंवा शाक्त संप्रदायाच्या मतानुसार विश्वाच्या आधी प्रगट झालेली देवता जिनं पहिलं सगुण साकार रूप धारण केलं ती म्हणजे करवीरस्थ महालक्ष्मी. अच्छा. ही महालक्ष्मी म्हणजे विष्णुपत्नी महालक्ष्मीपेक्षा वेगळी आहे. आता याचा आधार कुठे मिळतो तर दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. नवरात्र सुरू होतं त्यावेळेला अनेक ठिकाणी सप्तशतीची पारायणं होतात, त्याच्यावरती हवन होतं, त्याला चंडीपाठ असंही म्हटलं जातं. तर या सप्तशतीमध्ये प्राधानिक रहस्य नावाचा एक भाग आहे. आता या रहस्यामध्ये विश्वाच्या उत्पत्तीचं कोडं उलगडताना म्हटलंय की परब्रह्मानं धारण केलेलं पहिलं सगुण साकार रूप म्हणजे महालक्ष्मी, जिच्या उजव्या खालच्या हातात माळुंग आहे, गदा, ढाल आणि पानपात्र ही आयुध आहेत. माथ्यावरती सयोनी लिंग आणि नाग आहे आणि जिचं वाहन सिंह स्वरूप आहे. आता सिंह स्वरूपाचा वाहन सप्तशतीत उल्लेख नाही, पण सिंह स्वरूप आपल्या मूर्तीमध्ये कोरलेलं आहे. तर या महालक्ष्मीनं स्वतःच्या सत्वगुणातून महासरस्वतीला प्रगट केलं, तमोगुणातून महाकालीला प्रगट केलं. अच्छा. आता या तिघींनी आपापल्या गुणाची दंपती निर्माण केली, मिथुन निर्माण केली. महासरस्वतीने प्रगट केलं विष्णू आणि सरस्वतीला, मग विष्णू आणि गौरीला. महाकालीनं प्रगट केलं शंकर आणि सरस्वतीला. महालक्ष्मीनं प्रगट केलं लक्ष्मी आणि ब्रह्माला. अच्छा. मग आता हे बघितल्यानंतर आपल्या एक लक्षात आलं असेल की लक्ष्मी आणि महालक्ष्मी या दोघींचं नातं आई आणि लेकीचं. बरोबर. यानंतर या 6 जणांचे आपापसात विवाह झाले. ब्रह्मा सरस्वतीने विश्वाचं निर्माण करायचं, विष्णू लक्ष्मीनं पालन करायचं आणि शिवगौरीनं संहार करायचं. बरोबर. आता या तिघांच्याही हातामध्ये ही सगळी सत्ता सोपवून दिल्यानंतर आदिशक्ती स्वतः निवांत झाली. अर्थात ती आहे या पसाऱ्यात, पण तिनं सगळा कर्मभार या तिघांवरती सोपवून दिलेला आहे, या 3 दाम्पत्यांवरती सोपवून दिलेला आहे. मग आता तुमचा पुढचा प्रश्न की मग ही महालक्ष्मी की अंबाबाई? आतापर्यंत आपण बघितलं की महालक्ष्मी, मग अंबाबाई हे नाव कधी येतं? तर मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, कन्नडमध्ये कुठल्याही भाषेमध्ये आईचं नाव घेण्याचा प्रघात नाही. अगदी. आपण तिला अम्मा म्हणू, आई म्हणू, माता म्हणू किंवा मदर म्हणू, कुठल्या तरी संबोधनानं आपण आपल्या आईचा उल्लेख करत असतो. बरोबर. तसं संस्कृत मधलं आईसाठीचं संबोधन म्हणजे अंबा. अच्छा. आणि मग मराठी शाहीमध्ये प्रत्येक स्त्रीच्या नावापुढे आदरार्थी बाई हे उपपद लागतच. बरोबर. त्यामुळं जसं जिजाबाई, सईबाई, सोयराबाई असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे जगन्माता जगदंबा अंबा म्हणजे जगाची आई
तिचा उल्लेख तर आपण असा अनादरयुक्त करणार नाही, त्यामुळं अगदी बरोबर. अंबाबाई हे तिचं लोकभाषेतलं नाव. अच्छा. आता यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की ना ती शिवपत्नी आहे ना विष्णू पत्नी आहे, ती आदिशक्ती स्वरूपिणी जिनं विश्वाची निर्मिती केली. यावरून एक गोष्ट आवर्जून आम्हाला कळते ती म्हणजे लक्ष्मी आणि महालक्ष्मी महालक्ष्मी या दोन वेगळ्या देवी स्वतंत्र आहेत देवता आणि आहेत. यांचं नातं म्हणजे महालक्ष्मीची मुलगी लक्ष्मी. लक्ष्मी. आणि मग त्याच्यातूनच पुढे नातं आपल्याला एक सांगता येतं की मग तसंच विष्णू भगवान जे व्यंकटेश आहेत ते म्हणजे मग देवीचे जावई, अशा प्रकारे आपल्याला नातेसंबंध सांगायचे झाले तर अशा पद्धतीने सांगता येतात. बरोबर. आता तुम्ही जसं विचारलं की या करवीर क्षेत्री देवी कधी आली, तर विश्वाची उत्पत्ती झाली, ब्रह्मांनी सगळी सृष्टी निर्माण केली, त्यावेळेला 2 अशी क्षेत्र निर्माण केली गेली जी जगाच्या हितासाठी असतील. त्यातलं एक होतं उत्तरेचं वाराणसी आणि दक्षिणेचं करवीर. आता अर्थात त्यावेळेला त्याला करवीर नाव नाहीये, ते अविमुक्त क्षेत्र म्हणून ओळखलं जायचं. तर वाराणसीचं आधिपत्य दिलं गेलं भगवान विश्वेश्वरांकडे, कारण त्या ठिकाणी मोक्ष आहे. बरोबर. आणि जगाची माता असणाऱ्या जगदंबेला जे स्थान दिलं गेलं ते म्हणजे करवीर. अच्छा. आणि तेव्हापासून म्हणजे अगदी विश्वाच्या उत्पत्तीपासून ही जगदंबा या करवीर क्षेत्रामध्ये निवास करते. पण मग या शक्तिपीठाला 51 शक्तिपीठांमध्ये एक स्थान शक्तिपीठ आहे म्हणून मान्यता आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ अगदीच. त्यातही एक शक्तिपीठ म्हणून करवीर और कोल्हापूर ओळखलं जातं. तर मग याच्या मागे काय आहे? मग आपण असं म्हटलं की आदिशक्तीचं शक्तिपीठ म्हणून किंवा आदिशक्तीचं स्थान म्हणून याची महती जर सुरुवातीच्या काळापासून आहे, तर मग याला 51 शक्तिपीठांमध्ये सतीच्या शरीराचा किंवा सतीच्या अवयवाचा दर्जा कधी मिळाला, तर आता थोडासा पुराण कथेचा क्रम जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मिती केली, ब्रह्मदेवांचा मानस पुत्र म्हणजे दक्ष प्रजापती. बरोबर. आता दक्ष प्रजापतीची कन्या म्हणजे सती. म्हणजे अगदी पिढ्यांचा विचार केला तर महालक्ष्मी, ब्रह्मदेव, दक्ष प्रजापती आणि त्या दक्ष प्रजापतीची कन्या सती, म्हणजे जवळपास एक 3 पिढ्यांचा आपण गृहीत धरून चालू अंतर. ओके. तर त्यानंतर म्हणजे ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून दक्ष प्रजापतीनं सतीशी विवाह करून दिला शंकराचा. पण शंकरांना देवता स्वरूप मानण्यामध्ये दक्ष प्रजापतीचा अहंकार अडवा येत होता आणि त्यानं भगवान शिवांना वगळून एका महायज्ञाचं आयोजन केलं. बरं. त्या यज्ञाच्या प्रसंगाला माता सतीनं जायचं ठरवलं. अर्थात नारदांनी सांगितलं की तुझ्या माहेरी हा यज्ञ आहे आणि त्या यज्ञासाठी तिला जायचंय. भगवान शिवांनी अडवण्याचा प्रयत्न केला कारण त्यांनाही क्षणभर वाटलं की सतीचं हे रूप जाऊ नये, पण आदिशक्तीनं स्वतःच्या दशमहाविद्या प्रगट करून स्वतःचं सामर्थ्य दाखवलं आणि तुमच्या तत्वाच्या प्रतिष्ठेसाठी मला जावंच लागेल असं सांगून सती आपल्या पित्याच्या घरी म्हणजे आपल्या माहेरी यज्ञासाठी आली. या यज्ञासाठी आल्यानंतर दक्ष प्रजापतीनं शिवांचा अपमान केला आणि सतीनं एक छान वाक्य आहे सतीचं की आपल्या आराध्याचा, आपल्या गुरुचा किंवा आपल्या पतीचा जो अपमान करेल त्याचा सरळ शिरच्छेद करावा. अच्छा. परंतु माझं दुर्दैव असं की माझा आराध्य, माझा पती, माझा गुरु हे भगवान शंकर आहेत आणि त्यांचा अपमान करणारा माझा जनक पिता आहे. त्यामुळे शास्त्राप्रमाणे मी त्याला दंड देऊ शकत नाही. बरोबर. मग हा दंड मी स्वतःला देते की या पित्यापासून निर्माण झालेलं माझं शरीर मी नष्ट करून टाकतो. अरे बाप. आणि मग त्या सतीनं स्वतःच्या योगाग्नीच्या बळावरती देहाचा त्याग केला आणि हे शंकरांना कळल्यावरती त्यांनी वीरभद्राची निर्मिती केली, दक्षाला शासन मिळालं. पण या सगळ्यामध्ये सतीचं शरीर घेऊन भगवान शंकर भटकायला लागले आणि त्यावेळेला त्यांना त्या मोहातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रानं त्या शरीराचे जे 51 भाग केले, ते जिथं जिथं पडले तिथं शक्तिपीठ निर्माण झालं. अच्छा. मग आता याच्यात गमतीचा भाग असा आहे की काही शक्तिपीठ नव्यानं निर्माण झाली. उदाहरणार्थ कामरूप म्हणजे कामाख्यापीठ, बरोबर, तिथं सतीचं योनीपीठ तयार झालं. किंवा बलुचिस्तानमध्ये सतीचं ब्रह्मरंध्र पडलं. पण काही ठिकाणी पूर्वीपासून देवता विराजमान आहेत, त्या ठिकाणी सतीची अंग ओढली गेली. हो. आता अशी कुठं तर कन्याकुमारीमध्ये देवी भद्रकाली स्वरूपात आहे. बर. काशीमध्ये भगवान विश्वेश्वरांचं क्षेत्र आपण म्हणतो, पण काशीमध्ये शक्तिपीठ देवता म्हणून विशालाक्षी आहे. अशा जोडीमध्ये जर बघितलं तर करवीरे महिषमर्दिनी असा उल्लेख तंत्रचूडामणी ग्रंथात मिळतो. मग आता करवीरत महिषमर्दिनी कुठे आहे? कारण महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई तर म्हाळुंग गदा ढाल पानपात्र धारिणी आहे. मग ती महिषमर्दिनी कुठे आहे? तर अंबाबाईच्याच उजव्या हाताला असलेली जी महाकाली आहे ती महाकाली मात्र महिषासुरमर्दिनी रूपात आहे. अच्छा. म्हणजे करवीरची शक्तिपीठ देवता महाकाली, पीठ देवता महालक्ष्मी आणि इथली विद्या देवता किंवा इथली मंत्रदेवता म्हणूयात हवं तर आपण ती महासरस्वती, या तिन्हींनी मिळून
हे एक शक्तिपीठ पूर्ण होतं. अच्छा. आणि या ठिकाणी सतीचे त्रिनेत्र आकर्षले गेले, म्हणजे त्रिनेत्र या ठिकाणी पडले, म्हणून हे सतीचं त्रिनेत्रा शक्तिपीठ. अच्छा, अत्यंत चांगली माहिती दिली. अजून एक गोष्ट या शक्तिपीठांच्या रिलेटेडच मला माहित आहे, देवीची कुंडले जेव्हा सतीची कुंडले जेव्हा पडली तेव्हा मणिकर्णिका तयार झालं. काशीमध्ये एक मणिकर्णिका आहे, हो, तसं कोल्हापूरमध्येही एक मणिकर्णिका आहे. तर मग याबद्दल आम्हाला थोडंसं आवडेल. ज्या वेळेला जगदंबा या दैत्यांचा नाश करून परत येत होती त्यावेळी तिच्या कानातली कुंडलं हरवली. ही कुंडलं म्हणजे कानातल्या कुंडलांचं नाव मणिकर्णिका. मणी म्हणजे मणी अर्थात रत्न, आणि कर्णिका म्हणजे कानात घालायची. बरोबर. ही कुंडलं शोधताना अनेक म्हणजे एक तीर्थ निर्माण झालं, आणि शेवटी ती कुंडलं जिथं सापडली तिथं कुंडलेश्वराचं स्थान अजूनही आहे. घाटी दरवाजाला म्हणजे मंदिराच्या उत्तर दरवाजाला देव ज्योतिबाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला या कुंडलेश्वराचं स्थान आहे. आणि ज्या ठिकाणी ही कुंडलं शोधता शोधता एक तीर्थ निर्माण झालं ते तीर्थ म्हणजे मणिकर्णिका. असे 2 मणिकर्णिका आपल्या पूर्ण भारतभरात आहेत, एक काशीमध्ये आणि एक करवीरात. काशीमधल्या मणिकर्णिका कुंडाच्या काठावरती तो मणिकर्णिकेचा घाट आहे, म्हणून त्या घाटाचं नाव मणिकर्णिका घाट, जिथं आजही महास्मशान म्हणून ओळखलं जातं. बरोबर. तर करवीरामध्ये सुद्धा ही मणिकर्णिका आहे. करवीर निवासिनीच्या मंदिरात उत्तर बाजूला म्हणजे घाटी दरवाजाच्या शेजारी हे अगदी 60 बाय 60चं मोठं कुंड या ठिकाणी आहे. मंदिर सुधारणेच्या काळामध्ये त्याचं पौराणिक महत्व लक्षात न घेता ते मुजवलं गेलं होतं, पण साधारणपणे 2018 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं न्यायालयाच्या आदेशानं त्याचं उत्खनन सुरू केलं, त्याचं संवर्धन सुरू केलं, आणि अजूनही त्याचं संवर्धन सुरू आहे. थोड्याच दिवसात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचं एक काम पूर्ण होईल. आणि जशी काशीची मणिकर्णिका आहे, गमतीचा भाग असा आहे की काशीमध्ये जशी कुंडात मणिकर्णिकेची मूर्ती आहे तशी याही करवीरच्या मणिकर्णिकेकडे सुद्धा आहे. म्हणजे इतकं साम्य या दोन्ही कुंडामध्ये आहे की जर आपण छायाचित्र बघितली तर कदाचित फरकही ओळखू येणार नाही. इतक्या साम्यस्थळावरती करवीर आणि काशी मध्ये आपल्याला साम्यस्थळ दिसून येते. अच्छा, 51 शक्तिपीठांबद्दल तर तुम्ही सांगितलं जे ओव्हरऑल भारतामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं ही महत्वाची मानली जातात. हो, तर त्याबद्दल काय, ही 3.5 शक्तिपीठं कुठून उदयास आली? आदिशक्तीच्या शक्तिपीठांची जी यादी आहे तर आपण बघितलं की सतीच्या शरीरातून निर्माण झालेली ही 51 शक्तिपीठ, तसं हिमालयानं आपल्या उदरी कन्या म्हणून देवीनं जन्म घ्यावा म्हणून जे तप केलं त्या तपाच्या वेळेला स्वतःची आवडती अशी देवीनं जी काही स्थानं सांगितलीत त्या स्थानांचा 108 स्थानांचा उल्लेख आहे. त्या 108 स्थानापैकी 3.5 महाराष्ट्रात आहेत, म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात सध्याची जी सीमा आहे त्याच्यामध्ये 3.5 आहेत. आता ही 3.5 संख्या आली कुठून किंवा ती 3.5 पीठं कुठली, तर कोल्हापूर पहिलं, मातापूर म्हणजे माहूर दुसरं, तुळजापूर तिसरं, आणि वणी सप्तशृंगी अर्ध. आता गमतीचा भाग असा आहे की आपण बऱ्याचदा विचार करतो की अर्ध शक्तिपीठ म्हणजे कमी का, तर ते कमी नाही. ओमकार किंवा आपण ज्या वेळेला ओमचा उच्चार करतो त्या ओमचा उच्चार करताना आपण 3.5 मात्रांचा उच्चार करतो. बरोबर. अ उ म, आणि त्या म नंतर एक गुंजन म्हणजे भुंग्याच्या गुंजनासारखा एक जो ध्वनी असतो त्याला आपण अर्ध मात्रा म्हणतो. ती अर्ध मात्रा लिहिता येत नाही पण तिचं अस्तित्व आहे. बरोबर. ते अस्तित्व दाखवतो कशानं, तर बिंदूनं. आता बिंदूची गंमत अशी आहे की बिंदू वाढवला की रेघ झाली. बिंदूचं असणं हेच तिच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे. बरोबर. तसं या आदिशक्तीच्या अस्तित्वाचं असणं हेच तिचं प्रमाण आहे. आणि त्या प्रमाणाला धरून अर्धमात्रा म्हणजे जसं अनेक ग्रंथात म्हणलंय बिंदुरूप अर्धमात्रा यानुच्चार या विशेषता, म्हणजे जो उच्चार करता येत नाही पण ती विशेष आहे अशी अर्धमात्रा शक्तिपीठ म्हणजे वणी सप्तशृंगी. तर त्याचाही क्रम कसा आहे, प्रथम करवीर आपण जसं मगाशी म्हणालो की विश्वोत्पत्ती जगदंबेच्या पासून झाली त्यामुळे प्रथम करवीर, कृतयुगातला अवतार रेणुका, त्रेतायुगातला तुळजा भवानी, आणि वणी सप्तशृंगी म्हणजे पूर्वेक स्वारोचिषंतरे असं त्याचं वर्णन आहे. स्वारोचिष मन्वंतरातला उल्लेख असल्या कारणानं महिषासुरमर्दिनी ही त्याच्याही आधीची म्हणून तिचं एक शक्तिपीठ, अर्धपीठ ज्याला म्हणतात, किंवा आद्यपीठ असाही त्याचा एक अर्थ सांगितला जातो. तर ही 3.5 शक्तिपीठ म्हणजे देवीनं देवी भागवतात सांगितलेली स्वतःची आवडती स्थानं 108 संपूर्ण भारतभर आहेत त्यातलं एक शक्तिपीठ म्हणजे हे करवीर अर्थात कोल्हापूर. पण मग रेणुका देवीला महालक्ष्मीची बहीण पण म्हणलं जातं, नक्की काय यामागे शास्त्र आहे? आता गमतीचा भाग असा आहे की आपण ज्या वेळेला देवांचा विचार करतो तर सगळीकडेच म्हणजे देवांच्या बाबतीत बोलताना अमुक एक देव या देवाचा भाऊ, अमुक एक देव या देवीचा भाऊ, किंवा ती देवी या देवाची बहीण, अशा पद्धतीने आपल्याला नातेसंबंध जोडलेले दिसतात. ते आपल्याला समजण्यासाठी किंवा आपल्याला त्यांच्यामधला एक आंतरसंबंध लक्षात यावा म्हणून. वास्तविक एकच जगदंबा
तीच तुळजापुरात आहे, तीच करवीरात आहे, तीच माहुरात आहे, वणीलाही तीच आहे. अगदी बरोबर. पण भक्तांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल लहान मोठेपणाचा भाव येऊ नये किंवा त्यांच्यामध्ये भिन्नतेचा भाव येऊ नये यासाठी पूर्वसुरींनी प्रचलित केलं की अमुक रेणुका ही अंबाबाईची बहीण किंवा तुळजाभवानी ही अंबाबाईची बहीण. वास्तविक बहीण भाऊ हे नातं जसं आपण लावतो नात्यांप्रमाणे, तसं ते नाही. एकच आदिशक्ती विभिन्न रूपामध्ये आकृती धारण करते, अवतार धारण करते. तिची ती सगळी रूपं फक्त भक्तांच्या मनाला एक सोपं उत्तर देता यावं. म्हणजे जसं प्रत्येक प्रश्नाचं वयोमान परत ते उत्तर बदलत जातं, तसं ते आपल्यासाठी पूर्वसुरींनी प्राथमिक अवस्थेत, भक्तीच्या प्राथमिक अवस्थेत सोपं पडावं असं दिलेलं उत्तर म्हणजे रेणुका अंबाबाई या दोघी जणी बहिणी बहिणी असं, अशा अर्थानं ते आहे. कोल्हापूरच्या मंदिरामध्ये जी महालक्ष्मीची मूर्ती आहे ती इतर मूर्तींपेक्षा खूप वेगळी आहे. या मूर्तीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची जी मूर्ती आज गर्भागारात विराजमान आहे ती साधारणपणे 1000 वर्ष जुनी आहे असं तज्ञांचा अंदाज आहे. ओके. लोकल बेसाल्ट पाषाणात घडवलेली, काळ्या पाषाणात घडवलेली ही मूर्ती समचरण म्हणजे दोन्ही पाय जुळवलेल्या अवस्थेत, तिच्या पायाशी बसलेला सिंह जो वामावरती म्हणजे डावीकडे मुख असलेला आहे, उजव्या खालच्या हातामध्ये म्हाळुंग जे कर्मवृंदाचं किंवा भक्तजनांच्या इच्छांचं आणि त्याचबरोबर सृजनाचं प्रतीक मानलं जातं. ओके. उजव्या वरच्या हातातली गदा ही तिच्या क्रियाशक्तीचं, आता ही गदा सुद्धा सावरून धरलेली आहे म्हणजे पकडलेली नाही तरी सावरून धरलेली गदा, डाव्या वरच्या हातात मागं फिरवलेली ढाल आणि डाव्या खालच्या हातात पानपात्र, अशी 4 आयुध या मूर्तीच्या हातात आहेत. मस्तकावरती सयोनी लिंग आणि नाग असल्याबद्दलचे उल्लेख काही ठिकाणी मिळतात. तर सयोनी लिंग म्हणजे पुरुष प्रकृती आणि नाग अर्थात काल, जे दुर्गा सप्तशतीत वर्णन आहे. तर अशी विश्वाच्या निर्मितीची आदिशक्ती या रूपामध्ये करवीर निवासिनी विराजमान आहे. आता या रूपामध्ये मूर्त्या अन्यत्र बसवलेल्या नाही आहेत. याचं कारण असं की क्षेत्रे कोल्हापुरादन्ये म्हणजे कोल्हापूर क्षेत्राखेरीज इतरत्र महालक्ष्मी जर बसवायची झाली तर ती लक्ष्मी स्वरूपिणी बसवावी असा उल्लेख 12व्या शतकामध्ये यादवरायांचा प्रधान असलेल्या हेमाद्रीनं आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी नावाच्या ग्रंथात केलाय. अच्छा, मग यानुसार आपण असं म्हणू शकतो की महालक्ष्मीची एकच मूर्ती आहे आणि ती फक्त कोल्हापुरात आहे. हा, अर्थात कोल्हापुरात म्हणजे मंदिरात तर आहेच, पण या मंदिराचा म्हणजे या करवीर क्षेत्राची जी सीमा आहे म्हणजे अगदी पूर्वेला औरवाड, दक्षिणेला आग्नेयेला खिद्रापूर, दक्षिणेला येडूर, नैऋत्येला सांकेश्वर म्हणजे संकेश्वर, पश्चिमेला बाजार भोगाव, वायव्येला वाटेगाव, उत्तरेला जे आपला कृष्णेच्या तीरावरचं बाहेर रामेश्वर आणि ईशान्येला हरिपूर संगमेश्वर या अष्टमहालिंगाच्या परिसीमेत म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये अनेक काही ठिकाणी जगदंबेच्या मूर्ती आहेत ज्या माळुंग गदा ढाल पानपात्र रूपाच्या आहेत. आणि तशाच जर म्हणायला गेलं तर मग कदंब राजांची कुलदेवता असल्या कारणानं करवीर निवासिनीच्या या स्वरूपाच्या काही मूर्ती आपल्याला गोव्यात काही ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर दोड्डगडीवाळला अभिनव कोल्हापूर म्हणून उभारलं गेलं, त्या दोड्डगडीवाळला कर्नाटकात आपल्याला बघायला मिळतात. किंवा आनंद जवळ सिद्धपूर पाटण म्हणून आहे जिथं सोळंकी राजांनी एक मंदिर उभारलं, तिथंही आहे. पण त्या मूर्तींमध्ये काही ना काही फरक केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे करवीर क्षेत्राच्या बाहेर जर मूर्ती असेल तर सर्वसाधारणपणे असं सांगता येईल की तिच्या आयुधात काहीतरी फरक केलेला असतो की ज्याच्यामुळं ही महालक्ष्मी हे ओळखून येतं. पण करवीर सारखी आयुध प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. बरोबर. महालक्ष्मीचं मंदिर हे अतिशय जुनं आहे, अतिशय प्राचीन इतिहास आहे या मंदिरा संदर्भात, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. करवीर निवासिनीचं हे जे मंदिर आज आपण पाहतो ते साधारणपणे 6व्या शतकानंतर बांधलं गेलं असा उल्लेख, असे अनेक उल्लेख पाहायला मिळतात. करवीर निवासिनीचा पहिला लिखित उल्लेख हा संजांच्या ताम्रपटात हा 8व्या शतकातला पाहायला मिळतो. पण चालुक्य, शिलाहार, यादव अशा 3 राजांच्या राजवटीमध्ये या मंदिराची उभारणी झाली. महासरस्वती तर 12व्या शतकात पुनर्निर्माण केलेलं मंदिर आहे. तर एकूण या मंदिराची जर रचना बघितली तर मंदिराची रचना ही त्रिकुट प्रासाद म्हणजे करवीर निवासिनीचं मंदिर हे एकटे आई अंबाबाईचं मंदिर नाही. बरोबर. तर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, समोर असलेला सन्मुख गणपती, दुसऱ्या मजल्यावरचं मातृलिंग या पंचायतन देवतांचं ते मंदिर आहे. मंदिरावरती आज जी शिखर आहेत ती 17व्या शतकामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्य स्वामींनी बांधलेली शिखर आहेत. ही शिखरं मंदिराच्या मूळ रचनेपेक्षा वेगळी आहेत. ती चुना आणि विटांमध्ये बांधलेली आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती एक छान असा पिवळसर ऑफ व्हाईट कलरचा आपल्याला त्याच्यावरती रंग बघायला मिळतो. बरोबर. आणि ती शिखरं, ती 5 शिखरं ही एक मंदिराची ओळखच आहे. तर गरुड मंडप आज जो समोर आहे म्हणजे याचं रिनोव्हेशन सुरू आहे सध्याच्या काळामध्ये. हा गरुड मंडप 1839 मध्ये करवीरचे जे त्यावेळेचे पॉलिटिकल एजंट होते दाजी पंडितराव त्यांच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आला. करवीर छत्रपती 4थे शिवाजी महाराज अल्पवयी असताना. तर त्या काळामध्ये हा तोच जो गरुड मंडप आहे तो उभारला गेला. तर आपण आता मंदिराच्या रचनेबद्दल बघताना बघितलं की गरुड मंडप, त्यानंतर
मुखमंडप म्हणजे गणपती मंडप, ज्या ठिकाणी गणपती आहे, त्यानंतरचा येतो तो मध्यमंडप. हा मध्यमंडप 3 देवळांना जोडणार आहे. म्हणजे डाव्या बाजूला गेलो तर महाकाली, उजव्या बाजूला महासरस्वती आणि समोरच्या बाजूला म्हणजे पूर्वेच्या दिशेला देवीचा अंतराल मंडप. बरोबर. या अंतराल मंडपातून आपण गर्भागारात जातो. गर्भागारामध्ये साधारणपणे 2 फूट 9 इंच उंचीची मूर्ती विराजमान आहे. बरोबर. आणि या गाभाऱ्याची जी प्रदक्षिणा आहे ती संपूर्ण 16 काटकोनांमध्ये, ज्याला श्रीचक्राचा बाह्य आवरणाचा आकार जो आहे त्रैलोक्य मोहन भूपूर म्हटलं जातं, त्या त्रैलोक्य मोहन भूपुराप्रमाणे या गाभाऱ्याची प्रदक्षिणा आहे. तर अशा प्रकारे या मंदिराची जी रचना आहे ती अंतर्भागातून आपण जर बघितली तर या प्रकारची आहे, आणि बाहेरच्या बाजूने जर बघितलं तर तिला सर्वतोभद्र अशा प्रकारची तिची रचना आपल्याला बघायला मिळते. बरोबर. मंदिराच्या खांबांबद्दल एक गैरसमज कदाचित प्रचलित आहे. तर गैरसमज हा आहे की जे कोणी मंदिराचे खांब मोजतो त्याच्याबद्दल अघटित घडलं जातं. याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल, काय नक्की आहे ह्याच्या खरं कारण काय? नाही, नक्कीच. कारण खूप ठिकाणी हा विषय येतो की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मंदिराचे जर खांब मोजले तर खांब मोजणाऱ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अघटित घडतं. तर अघटित हे अशासाठी की मंदिराचे जर खांब आपण आज बघितलं तर ते एका रेषेत नाहीयेत. त्या सगळ्यांची या सर्वतोभद्र बांधणीच्या पद्धतीनं त्या खांबांची रचना आहे. आणि त्या रचनेला समजा जर एखादा नवखा माणूस इथं गेला तर त्याला त्या खांबांचा अंदाज येत नाही आणि तो त्या खांबांना आदळू शकतो. आता मंदिरामध्ये पुष्कळ लाईट्स आहेत, विद्युत रोषणाई आहे, दिवे आहेत. हे सगळं असताना देवळामध्ये पूर्वी ज्या वेळेला अंधार असायचा त्यावेळेला ही घडलेल्या घटना आहेत की खांब मोजण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कुठेतरी इजा झाली, त्यामुळे हा समज प्रचलित झाला. वास्तविक याला आधार काय नाही. आज मंदिराचा व्यवस्थित आर्किटेक्चरल मॅप उपलब्ध आहे आणि त्याला अनुषंगानं या मंदिराची रचना आपल्याला उलगडून दाखवत आहेत. बरोबर. तरी सुद्धा प्रश्न तोच, मंदिराला टोटल खांब किती आहेत? साधारणपणे 161 पेक्षा अधिक खांब आपल्याला या मंदिरामध्ये आहेत. साधारणपणे ते आपल्याला मॅपमध्ये, आपल्याला त्या नकाशामध्ये पाहता आहेत. मुघल आक्रमणामध्ये या मंदिराला काय कितपत इजा झाली आणि त्याचं डागडुजी काय करण्यात आली? मुघल आक्रमणामध्ये तशी फारशी इजा झाल्याचे कुठे उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाहीत. पण 26 सप्टेंबर 1715 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची अर्थात आई अंबाबाईची मूर्ती पुनःप्रतिष्ठापित करण्यात आल्याचं एक पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की अवांतराचे भयास्तव पुजारी याचे घरी, म्हणजे आक्रमणाच्या भीतीनं जगदंबेची मूर्ती पुजाऱ्यांच्या घरामध्ये लपवून ठेवली होती. ती नरहरभट सावगावकरांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे करवीर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या आज्ञेनं सिद्धोजीराजे घोरपड यांनी पुन्हा प्रतिष्ठित केली. तो दिवस होता दसरा अर्थात विजयादशमी, 26 सप्टेंबर 1715. सुदैवानं यावर्षी त्याला 310 वर्ष पूर्ण होतात. तर त्या दिवसाला म्हणजे अवांतराच्या भीतीने ही मूर्ती लपवून ठेवल्या कारणानं मंदिराला तशी फारशी इजा झाल्याचा कुठं उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. पण एकूण मंदिराची जडणघडण मात्र आपल्याला बघायला मिळते, तशी आहे तशी. कोल्हापूरची इतरही काही नाव आहेत, जसं की करवीर या नावानेही कोल्हापूर ओळखलं जातं. तर या इतर नावांबद्दल काही सांगा. करवीरच्या नावाची अनेक उदाहरणं किंवा अनेक रूपांतर आपल्याला बघायला मिळतात. कोल्हगिरी या नावानं उल्लेख आहे, कोल्हापूर नावानं उल्लेख आहे, काही ठिकाणी कोलिंदपूर सुद्धा म्हटलं गेलं. तर कोल्ह म्हणजे दरी, आणि या दरीमध्ये वसलेलं किंवा खोलगड भागामध्ये वसलेलं शहर म्हणून कोल्हापूर, किंवा कोलिंदू म्हणजे कमळ, आणि कमळांच्या कोल्हापुरात पूर्वी बरीच तळी होती. तर या कमळांच्या तळ्यामध्ये जिथं भरपूर तळी आहेत आणि त्यामध्ये भरपूर कमळ आहेत तसं कोलिंदपूर असाही एक अर्थ सांगितलाय. किंवा कुरवीर म्हणजे साक्षात जगदंबेनं स्वतःच्या हातानं उचलून धरलेलं क्षेत्र म्हणून करवीर. अशा अनेक व्युत्पत्ती या नावाबद्दल सांगितल्या गेल्या असल्या तरी पुराण कथेच्या नुसार करवीरासूर जो कोल्हासुराचा पुत्र होता, आता हा कोल्हासूर सुद्धा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, इथल्या केशी नावाच्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी त्याला देवांनी पाठवलं आणि त्याप्रमाणे त्याला या नगरीचं राज्य मिळालं. 100 त्यानं देवीचं तप केलं आणि तिला मागून घेतलं की 100 वर्षासाठी तू इथून निघून जा. तत्पूर्वी करवीरासुराला राज्यावर बसवल्यानंतर करवीरासूर उन्मत्त झाला आणि त्याचा संहार भगवान शंकरांनी केला. शंकरांनी करवीरासुराचं नाव या नगरीला दिलं आणि तेव्हापासून एक क्षेत्र करवीर म्हणून ओळखलं जायला लागलं. आपल्या पुत्राचा झालेला अंत बघून म्हणजे करवीराबरोबर करवीर, विशाल, कुलांदक आणि लज्जासूर या 4 पुत्रांना देवांनी मारलं याचा राग धरून कोल्हासुरानं इथल्या प्रजेवरती अत्याचार सुरू केला. त्यावेळेला जगदंबेनं आपली 100 वर्षाची मर्यादा पूर्ण करून नाथ केदार अर्थात देव ज्योतिबा आणि समस्त देव परिवारासह ती पुन्हा या करवीर क्षेत्री आली, कोल्हासुराचा संहार केला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे या क्षेत्राला कोल्हापूर असं नाव मिळालं. अशी पुराण कथा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा या 2 इंटरलिंक गोष्टी आहेत असं म्हणतात. नक्की काय त्यांचा संबंध आहे? ज्या वेळेला करवीर निवासिनी या करवीर क्षेत्री यायला निघाली तर उत्तरेहून येताना देवीनं
केदार क्षेत्री जाऊन नाथ केदारांना आवाहन केलं, त्याप्रमाणे शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू आणि शतमुख शंकर, त्याचबरोबर जमदग्नीचा अर्धा क्रोध आणि 12 सूर्याचं तेज याचा एकत्र अवतार म्हणजे ज्योतिबा प्रगट झाला, अर्थात केदारनाथ प्रगट झाले आणि देवी बरोबर ते या करवीर क्षेत्री आले. इथं येऊन वाडी रत्नागिरीवरती म्हणजे पूर्वीच्या मैनागिरीवर असलेल्या रत्नासूर आणि रक्तभोज दैत्यांचा संहार, रत्नासुराचा वध चोपडाईनं केला आणि रक्तभोजाचा संहार देवांनी केला, केदारनाथांनी केला. आणि तेव्हापासून नाथ केदार या करवीरच्या या दख्खन भूमीच्या रक्षणासाठी दख्खनचा राजा म्हणून तिथं विराजमान आहे, ज्याला आपण ज्योतिबा म्हणतो. कोल्हापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचा एक विशेष नमुना म्हणजे किरणोत्सव. या गोष्टीचं अत्यंत महत्व आहे, याबद्दल थोडंसं सांगितलं तर बरं होईल. दरवर्षी उत्तरायणात 3 दिवस म्हणजे जर बघितलं तर खरं तर 5 ते 6 दिवस आणि दक्षिणायनात सुद्धा 5 ते 6 दिवस असा किरणोत्सवाचा सोहळा संपन्न होतो. दक्षिणायन किरणोत्सव हा 9, 10, 11 नोव्हेंबर या पारंपरिक दिवसांना, तर उत्तरायण किरणोत्सव हा 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी या दिवसात संपन्न होतो. महाद्वारातनं येणारी मावळतीची किरणं संध्याकाळच्या वेळेला, देवी पश्चिमाभिमुख आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला ही किरणं पहिल्या दिवशी देवीच्या चरणापर्यंत, दुसऱ्या दिवशी वक्षस्थलापर्यंत आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलापर्यंत जातात. आणि या सूर्यकिरणांनी देवीला स्पर्श केला किंवा त्या सूर्यकिरणांमध्ये जगदंबा उजळून निघाली की देवीची 6वी आरती होते. म्हणजे एरवी 5 आरत्या होतात, तर किरणोत्सवाच्या निमित्तानं देवीची 6वी आरती होते. हा सोहळा म्हणजे किरणोत्सव. आणि असाच म्हणजे जसा चढता किरणोत्सव आहे तसाच उतरता किरणोत्सव आहे. त्यामुळं वर्षातले हे दोन्ही 10 दिवस दोन्ही आयनातले किरणोत्सव म्हणून या मंदिर प्राकारात संपन्न होत असतात. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की महाद्वारातून गरुड मंडप, गणेश मंडप, मुखमंडप साधारणपणे 100 मीटरहून अधिक अंतर कापून ही किरणं आतपर्यंत येतात. आणि हेच याचं एक वैशिष्ट्य आहे की एरवी हा किरणोत्सव कधी असत नाही, कारण मावळतीची किरणं आणि आयनातल्या ठराविक दिवशीच हा किरणोत्सवाचा प्रसंग घडतो. त्यामुळे त्याचं विशेष कौतुक भक्तांना असतं. ते पाहण्यासाठी जगभरातून भाविक या दिवसांमध्ये कोल्हापुरात येत असतात. बहुतांशी देवी देवतांच्या मूर्ती ह्या पूर्वाभिमुख असतात. हो. महालक्ष्मीची मूर्ती पश्चिमाभिमुख असण्याचं काही विशेष कारण? पश्चिमाभिमुख असण्याचं विशेष कारण असं आहे की आपल्याकडे प्रत्येक दिशेला एक स्वामित्व दिलेलं आहे. आणि ते स्वामित्व देताना म्हणजे पूर्व अर्थात समृद्धी, दक्षिण अर्थात पितृलोकाची दिशा, त्यानंतर उत्तर म्हणजे संपदा किंवा काही ठिकाणी मोक्षाची दिशा मानली, तशी म्हणजे मोक्षाची दिशा किंवा पारलौकिक प्रगतीची दिशा म्हणून पश्चिम दिशेला ओळखलं जातं. तर त्या दृष्टिकोनातून जगदंबेचा मुखनिर्देश हा पश्चिमेकडे आहे, हा एक भाग. आणि दुसरा भाग असं म्हणता येईल की ज्या वेळेला आपण पश्चिमाभिमुख देवीची उपासना करतो त्यावेळेला आपलं मुख अर्थातच पूर्वेकडे असतं. बरोबर. त्यामुळं साधकाच्या दृष्टीनं समृद्धी आणि त्यालाच पुढं नेऊन म्हणजे करवीरचं जे ब्रीद आहे भुक्ती मुक्ती प्रदायिनी, ही दोन्ही ब्रीद साध्य करण्यासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पश्चिमाभिमुख उभी आहे असं आपल्याला म्हणता येईल. महालक्ष्मीची अलंकार पूजा याबद्दल एक विशेष कौतुक असतं सगळ्यांना, या अलंकारांबद्दल काही सांगा. करवीर निवासिनीची अलंकार पूजा ही रोज दुपारी 12:30च्या आरतीनंतर देवीची अलंकार पूजा साकारली जाते. जसा जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप देवीची अलंकार पूजा साकारणं हे इथल्या श्रीपूजकांचं एक कौशल्य म्हणावं लागतं. परंपरागत पद्धतीनं देवीचे दागिने देवीच्या जामदारखान्यात आहेत. रोजच्या पूजेला साधारणपणे किरीट, कुंडल, चंद्रहार, मोहनमाळ, बोरमाळ, पुतळीहार हे दागिने वापरले जातात. आणि विशेष अलंकार पूजांच्या वेळेला जडावाचा किरीट म्हणजे नवरत्नांनी जडवलेला किरीट, जडावाची कुंडल, चिंचपेटी, ठुशी आणि अशा अनेक दागिन्यांबरोबर देवीचा माळुंग, गदा, सिंह ही आयुध तर किंवा ही चिन्ह तर सोन्यामध्ये घडवलेली आहेतच. सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण अलंकार म्हणजे करड्या कवड्याची माळ, म्हणजे अतिशय बारीक गव्हापेक्षा थोड्याशा मोठ्या कवड्यांची माळ म्हणजे जगदंबेच्या अलंकार पूजेचा एक सगळ्यात महत्वाचा दागिना. किती लाखमोलाचे अलंकार घातले तरी शेवटी या कवडी हारानं जगदंबेची पूजा पूर्ण होते. म्हणजे आपण जसं म्हणतो विक्रम वैराग्य दोन्ही एके ठाई नांदती, तसं देवीचं हे विक्रम, देवीचा हा ऐश्वर्य आणि त्याचबरोबर तिचं वैराग्य किंवा या सगळ्याचं स्वामित्व असूनही तिच्यासाठी ते कवडी मोलाचं हे दाखवण्यासाठी तिचा जो कवड्यांचा हार, अशा अनेक दागिने जगदंबेच्या नित्यपूजेमध्ये वापरले जातात. भारतातील बऱ्याच देवींच्या मंदिरांमध्ये तंत्रविद्या होते किंवा बरीच मंदिरं तंत्रविद्येशी जोडली जातात. कोल्हापूरच्या मंदिराबद्दल तसं काही आहे कनेक्शन? मुळात तंत्र म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. तर तंत्र याचा अर्थ उद्धरून नेणारी विद्या. आपण ज्याप्रमाणे षटकर्म म्हणतो, जारण, मारण, स्तंभन, मोहन, उच्चाटन, वशीकरण, एवढंच तंत्र नाहीये. माणसाला भुक्ती आणि मुक्ती देणारं साधन म्हणजे तंत्र. आणि त्या तंत्र उपासनेचा एक मूळ स्त्रोत या करवीराशी, या कोल्हापूरशी जोडला गेला. आपण मगाशी ऐकलं की देवीचा गाभारा यंत्राकार आहे.
शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु, त्यांना परमगुरु म्हणूयात आपण, गौडपादाचार्य यांनी सुभगोदय स्तुती नावाचं एक स्तोत्र लिहिलंय. तर त्या स्तोत्रामध्ये ते वर्णन करतात, श्रीयंत्राचा जो मध्य त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या बिंदू ठिकाणी देवी कौल्हापूर वासिनी नावाने विराजमान आहे. अच्छा. कौल्हापूर वासिनी, तर त्या स्थानाला मूळ त्रिकोणाला त्यांनी म्हणले कौल्हा, आणि त्या कौल्हामध्ये राहते म्हणून ती कौल्हापूर वासिनी. आता तिचं स्वरूप काय, तर शिवशक्तीचं अद्वैत. आता शिव म्हणजे इथं शंकर नव्हे, शक्तीचं व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे सदाशिव. तंत्राप्रमाणे शक्तीचं व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे सदाशिव. उदाहरण द्यायचं झालं तर आपण लाईट बघतो, वीज आहे. ही वीज आहे किंवा नाही आपण कसं ओळखतो, तर एखादा दिवा पेटलेला असेल तर आपण म्हणतो वीज आहे. बरोबर. म्हणजे विजेचं असणं ओळखण्यासाठी आपल्याला एखाद्या बल्बची गरज आहे. बरोबर. पण ती वीज नसेल तर तो बल्ब म्हणजे नुसता काचेचा गोळा आहे. तसं शक्तीचं असणं ओळखण्याचं, तिच्या शक्तीच्या प्रत्ययाचं मूळ स्वरूप म्हणजे काय, तर तो सदाशिव. बरं. आणि तिच्याशिवाय सदाशिव शवरूप आहे. पण सदाशिवाशिवाय शक्ती ही म्हणजे तिच्या अमर्याद आहे. उदाहरणार्थ वीज आहे पण तिला व्यक्त होण्याचं माध्यमच नसेल तर ती वीज असणं सुद्धा तिचं म्हणजे इतकं महत्वाचं ठरत नाही. तसं शक्ती आणि शिवाचं सामरस्य दाखवणारी ही कौल्हापूर वासिनी. आणि म्हणून करवीरामध्ये सुद्धा श्रीयंत्र स्थापित आहे, जे शंकराचार्य परंपरेचं स्थापित श्रीयंत्र आहे. देवीच्या उजव्या बाजूला, महाकालीच्या समोरच्या बाजूला पाषाणावर कोरलेलं श्रीयंत्र आहे, जे लोपामुद्रेच्या संप्रदायातलं असल्याचं मानलं जातं. विशेषतः लोपामुद्रेचं नाव घेण्याचं कारण असं की त्रिवृत्त, जे वृत्तत्रय देण्याचा प्रघात हा लोपामुद्रेच्या संप्रदायात नाही. आणि त्याच्यावरून सांगता येतं की अंबाबाईच्या देवळात असलेलं हे श्रीयंत्र हे लोपामुद्रेच्या संप्रदायात आलेलं आहे. म्हणजे एकूणच तंत्राशी सुद्धा या करवीर क्षेत्राचा संबंध आहे. मातृ उपासनेचं मूलस्थान म्हणजे करवीर. आणि त्यामुळं शाक्त संप्रदायात असलेल्या दोन ज्या परंपरा आहेत तंत्राच्या सुद्धा, म्हणजे कौलमार्ग किंवा कौलमार्ग आणि त्या कौलमार्गातला वामाचार आणि दक्षिणाचार, तर यातल्या दक्षिणाचाराचं स्थान म्हणजे सात्विक पद्धतीनं या तंत्रोक्त पूजांचं स्थान म्हणजे कोल्हापूर. मंदिराच्या वरच्या भागामध्ये मातृलिंग स्थापित आहे असं म्हटलं जातं, याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आता जसं आपण ऐकलं की शक्तीतून शिव, शिवातून शक्ती. काही साधक असे असतात की ज्यांना मूर्ती स्वरूपाशी, तिच्या अलंकाराशी देणं घेण्यात असतं, फक्त त्यांना त्या चैतन्याशी देणं घेणं असतं. बरोबर. अशा साधकांसाठी स्थापित असलेलं देवीचं स्थान, आता मातृ म्हणजे आई, आणि आईचं लिंगरूप, करवीरमध्ये अनेक स्त्री देवतांचं सुद्धा शिवलिंग रूपात स्थापित आहे. तर साक्षात आईचं लिंगरूप म्हणून हे मातृलिंग. त्यामुळे प्रत्येक शिवलिंगाला आपण सोमसूत्री प्रदक्षिणा, अर्थात अर्ध्या प्रदक्षिणेचा नियम आहे, तो नियम या मातृलिंगावरती पाळला जात नाही. इथं देवीला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. आणि हेच स्वरूप म्हणजे आदिशक्तीचंच लिंगरूप. म्हणजे कदाचित असं म्हणून धरून चालूया की काही भक्तांना तिचं स्त्रीरूप स्वीकारणं जड जात असेल तर तिचंच पुल्लिंग रूप म्हणजे ते मातृलिंग. अशा स्वरूपामध्ये या मातृलिंगाची प्रतिष्ठा देवीच्या दुसऱ्या मजल्यावरती केलेली पाहायला मिळते. कोल्हापूर म्हणल्यावर अजून एक गोष्ट आवर्जून आठवते, ती म्हणजे रंकाळा तलाव. रंकाळा तलाव आणि महालक्ष्मी यांच्यामध्ये काही संबंध आहे? खरं तर करवीर निवासिनीच्या मंदिराच्या निर्मितीसाठी जो पाषाण वापरला गेला तो रंकाळा तलावातून, म्हणजे रंकाळा तलाव ही त्या पाषाणाची, दगडाची खाण असल्याचं मानलं जातं. हा त्याचा ऐतिहासिक संदर्भ असला तरी करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे ज्या वेळेला इथं प्रचंड दुष्काळ पडला इतरत्र, त्यावेळेला सगळे देव या करवीर क्षेत्री आश्रयाला आले आणि आलेल्या देवतांचं रक्षण करण्यासाठी, आलेल्या या जनतेचं रक्षण करण्यासाठी हातातल्या त्रिशूळानं जगदंबेनं पाताळातून अमृताचा ओघ वरती आणला, म्हणून तो सुदाब्दी. आणि तिची उपासना करणाऱ्या रंकभैरव नावाच्या भैरवानं या क्षेत्राचं, या तीर्थाचं रक्षण केलं, म्हणून त्याच्या नावावरून हे रंकतीर्थ अर्थात रंकालय म्हणून हा रंकाळा. अशा पद्धतीची रचना, अशा पद्धतीचं संदर्भ आपल्याला करवीर महात्म्य ग्रंथात पाहायला मिळतं. शारदीय नवरात्र उत्सव ही म्हणजे देवीचा मोठा उत्सव असतो. या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या काय काय पद्धतीच्या पूजा होतात, कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो, हे थोडंसं ऐकायला आवडेल. शारदीय नवरात्र महोत्सव हा जगदंबेचा एक प्रमुख उत्सव. दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला सकाळी 8:30च्या पूजेनंतर खातेदार मुनीश्वर, देवीचे रोशन नाईक, चोपदार, हवालदार, देवस्थानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना होते. क्षेत्रपाध्ये जोशी, लाटकर आणि धर्माधिकारी त्याचं पौरोहित्य करतात. त्याच्यानंतर रोज दुपारी देवीची वेगवेगळ्या रूपात अलंकार पूजा साकारली जाते. प्रतिपदेला साधारणतः बैठी, पंचमीला देवी आपली प्रिय सखी त्र्यंबुली म्हणजे टेमलाबाईला भेटायला जाते. ज्या त्र्यंबुलीनं केलेल्या कामाक्ष नावाच्या राक्षसापासून देवांचं केलं जे रक्षण केलं त्याची आठवण म्हणून देवी तिला भेटायला जाते. तिच्या समोर कोलासुराचं प्रतीक असलेला, कारण अश्विन पंचमीला कोलासुराचा वध केला होता, त्याची आठवण म्हणून, त्या वधाची आठवण म्हणून देवी पुढे कोहळा फोडला जातो. अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. रोज रात्री नवरात्रामध्ये देवीच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते.
महानवमी दिवशी, अष्टमीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा झाली की देवीचा हवन सुरू होतं. नवमीला पूर्णाहुती होऊन घट उठवले जातात. रात्री पुन्हा पालखी होते. दसऱ्या दिवशी करवीर छत्रपती श्रीमंत महाराज शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती अशा समस्त राजपरिवाराच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक अशा बेबॅक कारमधून महाराज येतात आणि ऐतिहासिक दसरा चौकामध्ये हा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडतो. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी देवीचा महाप्रसाद होऊन नवरात्र महोत्सव सुरू होतो. या संपूर्ण 9 दिवसामध्ये कोल्हापूरला एक नवीन चैतन्य अनुभवायला मिळतं. करवीरच्या ज्या नवदुर्गा आहेत, एकविरा, मुक्तांबिका, पद्मावती, त्यानंतर प्रत्यंगिरा, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, श्रीलक्ष्मी, गजलक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी या नवदुर्गांसह त्र्यंबोली, उजळाई, कात्यायनी अशा क्षेत्ररक्षक देवता, त्याचबरोबर ज्योतिबाच्या देवळातही घटस्थापना असते. अशा सगळ्या देवळांमध्ये भक्तगण मोठी गर्दी करत असतात. एकूणच 9 दिवस ही नगरी एका नव्या चैतन्यानं न्हावून निघालेली असते. आणि तो चैतन्याचा जर प्रत्यय घ्यायचा असेल तर एकदा नवरात्रात करवीरात येणं, या जगदंबेचं दर्शन घेणं ही प्रत्येक भक्ताला म्हणजे त्याच्या जीवीची आवड आहे असं म्हणावं लागेल. आणि नक्कीच प्रत्येक भक्त येण्याचा प्रयत्न करत असतात. नवरात्रोत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये घरोघरी घटस्थापना केली जाते. नक्की या घटस्थापनेमागचं कारण काय, काय हेतू आणि ही प्रथा साधारण कधीपासून सुरू झाली? घटस्थापनेची प्रथा कधीपासून सुरू झाली हे माहिती नाही, पण पौराणातल्या कथेप्रमाणे देवीनं महिषासुराचा वध करावा यासाठी ऋषीमुनी आणि देवतांनी जे अनुष्ठान मांडलं ते म्हणजे नवरात्र. किंवा रामचंद्राच्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करण्यापूर्वी देवीचं जे अनुष्ठान केलं ते म्हणजे नवरात्र, यासाठी काही ठिकाणी उल्लेख आहे. पण एकूण घटस्थापना हा जर महाराष्ट्रातला विधी आपण बघितला तर काळ्या मातीमध्ये किंवा शेतातल्या मातीमध्ये नवधान्य रुजत घालायचे. तर ही नवधान्य बाहेरून आणायची नसतात, तर गावातल्याच शेतकऱ्यांची आपली मागच्या वर्षीची जी बीज आहेत किंवा या वर्षी निर्माण झालेली जी बीज आहेत त्या बीजांचं एका अर्थानं हे परीक्षण आहे की 9 दिवसामध्ये नैसर्गिक परिस्थितीमध्ये ही बीज कशा रूपानं अंकुरित होतात, त्यांचं उत्पन्न कसं येतं. आणि यावरून एका प्रकारे महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचा हा प्रतीक आहे, सोहळा आहे. त्याचबरोबर आणखी एक भाग असा की शिवरायांच्या काळामध्ये किंवा स्वराज्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातले सगळी 18 पगड जाती 4 महिने शेती करणार किंवा 4 महिने आपला उद्योग करणार आणि इतर 8 महिने मुलुकगिरीवरती जाणार, अशा प्रकारचा एक साधारणपणे रिवाज आपल्याकडे होता. तर 4 महिने शेती करताना बाजूला ठेवलेली शस्त्र महानवमीच्या निमित्तानं घासून पुसून लख्ख केली जातात आणि ती लख्ख केलेली शस्त्र एक प्रतीक म्हणून बलिरूप देऊन त्यांचं बलीची प्रतीक्षा म्हणजे त्या शस्त्रांची एका अर्थानं परीक्षा बघितली जाते. आणि दसऱ्या दिवशी सीमोल्लंघन करून म्हणजे शिलंगण करून नव्या मुलुकगिरीवर जाण्याचा मुहूर्त दसऱ्या दिवशी केला जायचा. म्हणजे दसरा किंवा नवरात्र ही एकाच वेळेला कृषी संस्कृती आणि महाराष्ट्राची शौर्य संस्कृती या दोन्हीचा एक समन्वय म्हणजे नवरात्र महोत्सव. अगदी बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो, प्रसन्न मालेकर सरांनी आपल्याला बऱ्याच नवीन मुद्द्यांना हात घालून व्यवस्थितपणे माहिती दिली. त्याबद्दल मी प्रसन्न सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन विषयासोबत, नवीन व्यक्तीसोबत. थँक्यू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.